बनवलंय माऊ हे? हे त्याच्यावर हे थंड थंड बर्फ टाकतो, मग ते टाकतो. काय बोलतो त्याला? ड्रिंक नाही, काय लाईट प्यायचं आहे का ते? अगं नाही, ते चमचे आहे बघ, जे हे त्याला असं खचखच करून ते काय टाकता. अच्छा, गोळा बनवलाय तू, गोळा. ओ माय गॉड, छान आहे. ओके, नमस्कार, मी श्रद्धा. वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? इकडे की नाही, मी इस्त्री करत आहे कपड्यांची. मी बाहेर नाही दिले, मी घरीच करते नेहमी, कारण खूप रेअर केसमध्ये आम्ही कुठेतरी बाहेर फिरायला जाणं वगैरे होतं. तर मी आता बॅकपॅक करायची आहे, आम्हाला उडुपीसाठी निघायचं आहे आणि 1 वीकसाठी आम्ही तिकडे जाणार आहोत. मला माहिती नाही मी किती कंटेंट शूट करेल, कारण मी फॅमिलीसोबत चालली आहे, त्याच्यामुळे ते फॅमिली एन्जॉय करणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. म्हणून कितपत मी फोनचा उपयोग करणार आहे मला माहिती नाही, पण तरी बघूया. जे काही मी शूट केलं आहे ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेलच. तर भेटूया पुढे. तर आता ना, ट्रॅव्हलिंगमध्ये आपण काय घ्यायचं त्याच्यासाठी मग खूप विचार केला. म्हणजे हजबंड आणि मुलीलासुद्धा नॉनव्हेज फार आवडतं, म्हणून मग आधी मी असं विचार केला होता की मी चपाती आणि ग्रेव्ही अशी भाजी घेईल, पण नंतर मग आम्ही ठरवलं की जाऊ द्या, मी बिर्याणी घेते. म्हणून मी चिकन बिर्याणी घेते आणि चिकनचे सीख कबाबसुद्धा बनवून घेणार आहे थोडेफार, आणि मेथीचे थेपले बनवून घेणार आहे, कारण आम्हाला एक नाईट म्हणजे आम्ही रात्री 11 वाजता बसणार आहोत. तर तेव्हा थोडंफार जे खाऊ आम्ही, आणि दुसऱ्या दिवशी आम्ही 6 वाजेपर्यंत ट्रेनमध्ये, त्याच्यामुळे 2 मील आम्हाला ॲटलिस्ट घेऊन जायचे आहेत. तर म्हणून मी मेथीचे थेपले घेते आणि एक चिकनची थोडीशी ग्रेव्हीसुद्धा बनवून घेणार आहे. चटणी वगैरे मला टाईम भेटला तर, कारण खूप सगळं काम आहे, सगळं आवरून जायचं आहे. ते की नाही, मी चिकन बिर्याणीसाठी कांदा फ्राय करून घेते आहे. मला माहिती नाही शूट करायला मला जमेल की नाही, कारण मला खूप घाई आहे. म्हणून जेवढं आहे तेवढं मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते. तर भेटूया पुढे. कुठे चालली तू? अरे चाललो चेन्नई. पण आता चार्ज नाही करत. एरोप्लेन. अगं इथून दाखवते ना. एरोप्लेन. जल्दी खाना खा. कैसे अभी अगला स्टेशन तो चेन्नई है, उधर बीच है, प्लेट पूरी खराब हो गई ना, मतलब तेलकट. बात क्या करेंगे? तेल काटते हैं प्लेटफॉर्म पे नहीं, तो हर जगह चल रहा है.
समझ जाएगा ना फटाफट। खत्म होते जा रहा है ना प्लेटफॉर्म। अभी तक ये सब लोग धीरे धीरे अपने घर पे जाने के इनकी भी ट्रेन है। तो बैठ के जिसका घर जाने वाला है ऐसे लोग अपने फैमिली के साथ चले गए। गुड मॉर्निंग. दुसऱ्या दिवशीची सकाळ आहे. सकाळी सकाळी उठलेले आहोत आम्ही. मला वाटतं 7 किंवा 7:30 होत असतील. आणि रात्री आम्ही एकदा जेवलो आणि आता परत सकाळी जेवणाची जर भूक लागली तर आमच्याकडे काही ऑप्शन नाही आहे, तेच परत आम्ही खाणार आहोत, बिर्याणी. तर बघूया. इकडे की नाही स्टेशन आलेलं आहे, लोंढे स्टेशन करून. आणि बराच वेळ ट्रेन तिकडे थांबली, कारण तिथे ट्रेनला इंजिन लावून मग ती परत ट्रेन रिव्हर्स जाते. असं हे ॲटलिस्ट 2 स्टेशन तरी असं होणार होतं. त्याच्यामुळे आणि ही जी ट्रेन होती पूर्णा एक्सप्रेस, ती ॲक्च्युली खूप फिरून फिरून जाते, बेलगाव वगैरे सगळं करून. तर त्याच्यामुळे खूप बोरिंगसुद्धा होता प्रवास. टाईमसुद्धा फटाफट जात नव्हता आणि ट्रेन खूप स्लो चालत होती, म्हणजे स्पीड तिचा खूपच जास्त कमी होता. तर आता इथे परत काहीतरी खायचं म्हणून तिच्या वडिलांनी तर बिर्याणी खायचं ठरवलेलं आहे. पण तिला मग आम्ही बिस्किट दिले, कारण रात्रीच आम्ही बिस्किट घेतले होते आणि ती खूप वेळा मागत होती की मला बिस्किट द्या, पण नाही दिलं. म्हटलं जाऊ द्या, आता सकाळ झाली, तिला देऊया, कारण काही ऑप्शन पण नाही आहे. आणि असं तिचे वडील खाली उतरले की तिला ते खूप जास्त टेन्शन येतं की ट्रेन चालू झाली तर काय होणार, हे कसे येणार परत घरी. त्याच्यामुळे ती त्यांना बोलवायचा प्रयत्न करते, पण AC ट्रेन असल्यामुळे त्याला विंडो नाही आहे आणि बाहेरून आवाजसुद्धा जात नाही आहे. आणि ती चेक करते की फोन कर, आणि फोन पण ते आतमध्ये ठेवून गेलेत. त्याच्यामुळे चाललं आहे तिचं कन्व्हर्सेशन तिच्या पप्पांसोबत, मज्जा करते आहे आणि माझा पण टाईमपास होतो आहे. फोन पण घ्यायला आता काय करायचं? इडली वडे या गरम इडली वडे. काय बोलणार? चाय बेशक. आम्ही की नाही आता ठरवलं आहे, तिचे पप्पा एकदा वरती चढले की मग त्यांना सांगायचं की तुमचं आता नावच सांगतो आम्ही तुमच्या मम्मीला. ती पण तेच सांगण्याचा प्रयत्न करते. आमच्या दोघींचा प्लॅन आहे तो. काय सांगणार आहे तू? काय सांगणार? खाली उतरला ट्रेन मध्ये येतोय मला तू यायला उतरू दे ना. बडी मम्मीला सांग पप्पा उतरतो सारखं खाली. आता नक्की माहिती नाही कोणतं स्टेशन आहे, पण
ग्रीनरी खूप जास्त आहे, खूप जास्त. म्हणजे जंगल भाग आहे. बराच वेळ म्हणजे रात्रीचा प्रवास तरी मला वाटतं आम्ही पूर्ण जंगल भागामधूनच केला आहे. सिंगल लाईन आहे ट्रेनची, त्याच्यामुळे मग ट्रेन बऱ्याच वेळा सायडिंगला थांबते, दुसरी ट्रेन पास होत असते. आणि खूप ग्रीन, एकदम म्हणजे इतकं प्रसन्न वाटतं आहे सकाळी सकाळी बघायला. AC डब्बा आहे, पण आम्ही त्याचे ते पडदे उघडेच ठेवलेले आहेत आणि मस्त पैकी म्हणजे उन्हाचा एक आस्वाद घेतो आहे. कारण खूप थंड आहे. A2 आमचा पोच होता, त्याच्यामुळे तिकडे AC थोडं जास्त फ्लो असतो आणि आम्ही एन्जॉय करतो. आम्ही चेन्नई स्टेशन. पाणी हे बघा, पाणी इथं खूपच माती आहे ना. तुला कुदायचंय? मला तर तेला यायला खूपच सुंदर वाटतं. तर कमेंट करा. माझ्या व्हिडिओला कमेंट करा. बघत राहा दुपारपर्यंत. या ट्रेनची खूपच सुप्रभात असते. पण ट्रेन खूपच सुंदर दिसतोय. ट्रेन अच्छा बाहेरचा दाखवते. सामान एवढा आणलंय की सुप्रभात करा. माझ्या व्हिडिओला कमेंट करा. पर कोणी कमेंट नाही करत तर नाजूक तर वाटतं. ही ट्रेनची थोडीशी वास थोडीशी हल्ली चालते. त्यासाठी माझी मम्मी आणि पप्पा तर विसरलाच की उतरायचं आहे. ट्रेन एवढी फास्ट झाली की माझा पप्पा बोलला की जब ट्रेन चालू होगी तभी मैं उतरने वाला हूँ. आम्ही तर बिर्याणी खायला लागलो. मग खाता खाता ट्रेन एवढी फास्ट चालू झाली की पप्पा तर उतरूच नाही शिकला. काय सांगू. हे बघ तिथे मंदिर आलंय. कोणतं मंदिर आहे? ते बघ दिसलं ना मंदिर. हे बघ इथे. अयो अच्छा वाटून दिसलं म्हणून मला वाटलं पहाड आहे का. इथून तर लोकांचे बाईक बीक ट्रक कसं आहे. अयो इथं माथेरान आहे ना. नाही माथेरानसारखं. हे तर जंगल आहे. जाऊ दे, नंतर दाखव पुढे छान काहीतरी. आता बोर होणार. हे बघा काय बघणार, अर्धी तर बॅगच दाखवते गाडीची. हे बघा फक्त बॅग दिसते ना. अच्छा ऊपर है क्या? नहीं कुछ नहीं, आगे ऊपर है क्या देख रही थी. चल तू कलरिंग कर, आपण काय दाखवू. आता कंटाळून की नाही हिने ड्रॉइंग काढायला घेतलंय की काय करायचं एवढा वेळ ट्रेनमध्ये बसून. झोप तर तिला येत नाही म्हणून मी ड्रॉइंगची बुक्स कलर्स सगळे घेऊन आलीच होती. ती आता करते ते कलर्स. बॉर्डर पहिले बॉर्डर. बॉर्डर असं करते.
आता की नाही मला वाटतं 10-10:30 झाले असतील आणि मला खूप झोप येते कारण मी हिला घेऊन माझ्या सीटवरती झोपली आहे आणि मग आम्हाला दोघींना, ती मोठी असल्यामुळे आम्हाला दोघींना हलता पण येत नाही ना, तिची नीट झोप होते ना माझी. तर म्हटलं जाऊ द्या, मी आपली झोपते. आता आम्ही बनाना चिप्स खात आहोत टाईमपास म्हणून. सांगितलं होतं ना. काही आमचं फोटो सेशन सुद्धा तुम्हाला बघायला भेटलेलं पुढे. आम्ही दोघींना काहीच करण्यासारखं नव्हतं, आम्ही फक्त टाईमपास करत होतो. बाहेरचं शूट घेत होतो, कधी मी घेते कधी ती घेते आहे, खूप चाललं होतं आमचं. आणि मस्त सगळं ग्रीन जो भाग होता तो आम्ही खूप जास्त एन्जॉय करत होतो. ती मला सारखी बोलत होती, ह्या झाडाचा फोटो घे, या झाडाचा फोटो घे. म्हटलं अगं सगळी झाडं सेमच असतात, किती मी शूट करणार ते. मी म्हणाला की चिप्स खाती आहे. हे काय एकच ऊन जास्त आहे ना थोडं. हात काढ, व्हिडिओ खराब होते. हात काढ, काय आलं तर मग दिसणार नाही. मग मस्त आहे ना. सगळं ग्रीन ग्रीन ना. तर फक्त ग्रीन ग्रीन पाहिजे आणि सुकलेले पानं तर पाहिजे. असं सुकलेले पानं पाहिजे फक्त. मग झालं पेन तुझं नाव आहे तुटलेलं काहीतरी आलंय. हा डोळे तिथं कर आणि तिथं कर. आता स्किप कर. जाऊ घर कसं म्हणू, घर कसं म्हणू, मी म्हणवती लाकडाचं घर. तिने झोपडी बनवली पाहिजे, मग बनवलं लाकडाचं. मग लाकडाचं दोर बनवलं, लाकडाची खिडकी बनवली, कापून सगळं सुंदर बनवलं. कुत्राने विचार केलं, मी कसलं बनवू घर. तो विचार करतो की माझं घर बनवतो मातीने.
माझी गोष्ट असती. बेल तर बोटाच्या आत जायचं, बोट बेलच्या आत जायचं. डोर खोलतो तर डोळ्याचा बास चपटा होऊन जायचं, चपटा होऊन जायचं. डोरला डोर परत मानून द्यायचं. डोर थोडस सुकू तर दे, सुकलं तर पाऊस आला तो पिघलून गेला ते जग आणि चिमणीच्या घरी गेला. चिमणी बोलली काय कावळा, कावळा बोलला थांब ना, मला आत यायचंय प्लीज थांब, मला आत घे. बिल्ली बिल्ली डबरा सावगड, बिल्ली बिल्ली डबा सावगड, प्लीज सोनार. व्हिडिओ बंद करेल. एक असतो बिल्ली, बिल्लीने घातले होते लाल लाल कपडे, बिल्लीने घातले होते लाल लाल कपडे, बिल्लीने घातले होते लाल लाल कपडे. आणि गाय बसली तिच्याकडे, पळत पळत आली, मागच पडला, तिने कपडे फेकून दिले त्याच्याकडे. ती पोचली घरात, ते पण होत लाल लालच. आता काय करू मी, ती गेली पळत पिवळ्या घरात. ती गेली पिवळ्या घरात, ती गेली पिवळ्या घरात. काय सांगू मी तुला, काय सांगू मी, पिवळ्या घरात गेली, पिवळ्या घरात गेली, म्हणजे पिवळ्या घरात गेली, पिवळ्याच्या घरात गेली. आता ना इथे कुलेम स्टेशन येत आहे आणि त्याच्यावरती एक ट्रेन उभी होती, बुलेट ट्रेन सारखी. वॉटरफॉल खूपच छान होती. उन्हामुळे थोडंसं म्हणजे Waterfall शूट कुठे आहे? करणं थोडं कठीण होतंय, कारण AC डब्बा आहे, त्याला विंडो नाही आहे. बाकीचे जे शूट्स आहेत ते सगळं मी तुम्हाला पुढच्या भागामध्ये दाखवेल. सो स्टे ट्यून. तिथे उद्या सुटलो, काय करू मी, काय करू. वास्को झाली ती, वास्को. हे काय लिहिले, द प कुठे लिहिलं होतं तेव्हा द प. साऊथ वेस्ट. आणि हे काय सव, कुठे जाऊ, एस व वी ना, एस डब्ल्यू. साऊथ वेस्ट. हे द प साऊथ.